पण यंदा वीण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या निमित्ताने आपण गप्पा मारतो. सर, खूप स्वागत तुमचं राजश्री मराठीमध्ये. कसे आहात? इतकी वर्ष जसं मी म्हणाले, की आपण अनेकदा गप्पा मारल्यात वेगवेगळ्या विषयांवर. आता वीणच्या निमित्ताने तुम्ही परत सहभागी झाले आहात. काय फिलिंग आहे आज? पुन्हा एकदा झीचा भाग होतो. 25 वर्ष झाली मला इकडे येऊन काम करून आणि 25 वर्षापासनं तेव्हाचा अल्फा मराठी आताचं झी मराठी या दोघांबरोबर एक खूप घट्ट नातं आहे. जवळपास ही 19वी माझी मालिका आहे झीची आणि 19 अप्रतिम व्यक्तिरेखा झीच्या माध्यमातून मला मिळाला. प्रभू श्री रामचंद्र, गीत रामायण, पहिला बाजीराव पेशवाई, ते आत्ता समर राजवाडे, वीण दोघात आली, इतका मोठा प्रवास झी बरोबरचा आहे. आणि दरवेळेस उत्तम लेखन, उत्तम व्यक्तिरेखा, उत्तम दिग्दर्शन, उत्तम निर्माते. मला असं वाटतं की एक कलाकाराला प्रगल्भ होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या असतात त्या सगळ्या गोष्टी मला झीने दिल्यात. कायमस्वरूपी लक्षात राहणाऱ्या व्यक्तिरेखा दिल्यात, कायमस्वरूपी लक्षात राहणाऱ्या मालिका दिल्यात, कायमस्वरूपी लक्षात राहणारी माणसं दिलेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की झी मराठीने माझ्या अभिनयाचा प्रवास खूप समृद्ध केला. सर, एक भूमिका असते ना, जी आपण आपल्याला खरंच एक कलाकार म्हणून घडवते आणि आपल्यातलं सगळं ओतायला लावते, जे काय आपल्यातलं असेल. तर एखादी भूमिका 19 मालिका तुम्ही केल्या, त्याच्यापैकी एक भूमिका जी तुम्हाला पर्सनली चॅलेंजिंग खूप आहेत. पेशवाई, पहिला बाजीराव, रिमझिम, आभाळमाया, बंधन, अवंतिका, कळत नकळत, कुलवधू, कारे दुरावा, तुला पाहते रे, वीण दोघातली. मला असं वाटतं प्रत्येक मालिकेत प्रत्येक व्यक्तिरेखेचे वेगळे रंग आणि ढंग मला झी मराठीने दिले आणि मला फार मजा आली हे सगळं ह्या व्यक्तिरेखा सादर करताना, वेगवेगळ्या दिग्दर्शकांबरोबर काम करताना, वेगवेगळ्या सहकलाकारांबरोबर काम करताना. एक असं नाही सांगता येणार, कारण सगळ्याच मालिका, सगळ्याच व्यक्तिरेखा खूप कमालीच्या आहेत. तेजश्री आहे सोबत. ती आत्ता नाहीये, खरं तर मिस करतो आम्ही इंटरव्ह्यूमध्ये, पण तिच्यासोबत एक मस्त केमिस्ट्री झाली आहे. तुम्ही आधी सिनेमाही केला आहेत. आत्ता वीणच्या निमित्ताने काय तिच्यातली एक मैत्री अजून? अतिशय मला असं वाटतं की अतिशय गुणी, अतिशय सिन्सिअर, स्वतःच्या कामावरती प्रचंड फोकस असलेली अशी ती आहे. आणि नुसती उंती डायलॉग पाठ करून काम करत नाही, तर त्या मालिकेमध्ये, गोष्टीमध्ये आधी काय घडलं आहे, कंटिन्युटीच्या बाबतीत असेल, एक्सप्रेशनच्या कंटिन्युटीच्या बाबतीत असेल, प्रत्येक सीन करताना संपूर्णपणाने त्या सीनला देणं असेल. मला असं वाटतं छोट्या छोट्या गोष्टी सेटवरती पाळली जाणारी तिची शिस्त असेल. त्यामुळे एका अत्यंत शिस्तबद्ध, अत्यंत प्रामाणिक, 100% त्या मालिकेला स्वतःचं देणाऱ्या एका कलावंताबरोबर काम करताना मला स्वतःला पुन्हा एकदा नव्याने शिकायला मिळतं आहे आणि माझ्यातल्या कलावंताला एका अत्यंत उत्तम कलावंताबरोबर काम केल्याचं समाधान मिळतं आहे. नीमकरोरी सिनेमा तुमचा येतोच आहे, मराठी सिनेमाही येतोय आणि त्यासोबत मालिका सुरू आहे. ऑल द बेस्ट सर. एक फॅन म्हणून तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि थँक्यू सो मच गप्पा. थँक्यू.